नमस्कार, मी श्रोते राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. न्यूज टॉप 9 मध्ये सुरुवात करणार आहोत. मुंबईसह आसपासच्या अनेक भागात पावसानं मोठा धुमाकूळ घातलेला आहे. सुरुवातीला त्या संदर्भातल्या बातम्या. मुंबईत मुसळधार पावसाचा मुंबईच्या वेगावर ब्रेक. अंधेरी सबवे पाण्याखाली यासह लोकलची वाहतूक मंदावली तर कमी दृश्यमानतेमुळे पावसाचा वाहतूक व्यवस्थेलाही फटका. रायगडमध्ये मुसळधार पावसाचा कहर. नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ. माणगावची काळ नदी, कळंबी आणि सावित्री नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. सलग पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. प्रशासन अलर्ट मोडवर. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे कणकवलीतील जानवली आणि वागदे नदीच्या पाणी पातळीत वाढ. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. रत्नागिरीतील दमदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ. शहराला पाणी पुरवठा करणारं धरण शीळ धरण ओव्हरफ्लो. दापोलीतील सुकुंडी पंचनदी ही धरणं देखील 100% भरली. तर रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा पुढील 3 तासांसाठी रेड अलर्ट. पालघर जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर. पालघर जिल्ह्याला आजही रेड अलर्ट होता, त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. मुसळधार पावसामुळे डोंबिवलीतील काटई बदलापूर रस्त्यावर वाहतुकीला ब्रेक. रस्ता जलमय. निवाळी नाका परिसरातही पाणीच पाणी. पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रशासनावर डिव्हायडर तोडण्याची वेळ. कल्याणमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. उंबरठ्यातील माध्यमिक शाळेत गुडघाभर पाणी साचलं. 2 तास झालेल्या पावसात शाळा जलमय. नेरूळमध्ये एलपी बिकानेर समोर शॉर्ट सर्किट. 2 कॉलेजच्या विद्यार्थिनी विद्युत प्रवाहाच्या संपर्कात. दोघींवर रुग्णालयात उपचार सुरू. नवी मुंबईत यंदा अनेक सखल भाग जलमय. मुसळधार पावसामुळे सांदपाडा सबवे पाण्याखाली. 4 चाकीसह टँकर अर्धा बुडाला. तर अबाळे रेल्वे स्थानक परिसरात गटारांचं पाणी रस्त्यावर. शिरवणे फाटा रस्त्याला तलावाचं स्वरूप. महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल. पावसानं दाणादाण उडवून दिलेली आहे. जाणून घेऊया टॉप 9 घडामोडी. पुण्यातील शिलाई वर्ल्ड चौकात झाड कोसळलं. रस्ता ओलांडताना एक मुलगी थोडक्यात बचावली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल. उल्हासनगरच्या बाबासाईनगरमधील घरांमध्ये पाणी शिरलं. बाबासाईनगरमधील 50 ते 60 घरं पाण्याखाली. दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे घरांमध्ये पाणी साचलं. कल्याण पूर्वमधील अडवली ढोकळी परिसरातील साईविहार संकुलाच्या तळमजल्यावर गुडघाभर पाणी. नालेसफाई न झाल्यानं गटाराचं पाणी सोसायटीत 10 फ्लॅटमध्ये शिरलं. फर्निचर आणि घरगुती वस्तूंचं मोठं नुकसान. पावसाचा जोर कायम राहिला तर रात्रभरात पाणी कमरेपर्यंत साचण्याची भीती. पालघरच्या ग्रामीण भागात घरांचं मोठं नुकसान. धुकटणमधील काकारी पाड्यात घराच्या भिंती कोसळल्या. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटात दरड कोसळली. सुदैवानं जीवितहानी नाही. महामार्गावर सध्या एकेरी वाहतूक सुरू. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. वसईच्या नाल्यातील पुराच्या पाण्यात 2 कार वाहून गेल्या. सुदैवानं चालकाचा जीव वाचला. राजिवली वाघराळपाडा परिसरातील घटना. बुलढाणा तालुक्यातील धाड परिसरात जोरदार पाऊस. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट. नदी नाल्यांनाही पूर. चिपळूणच्या परशुराम घाटातील गॅबियन वॉलला धोका निर्माण. पावसामुळे गॅबियन वॉलच्या फाउंडेशनची माती वाहून गेली. पाया कमकुवत झाल्यानं गॅबियन वॉल कोसळण्याचा धोका. बोरिवली रेल्वे स्थानकात माकडामुळे लोकल काही काळ मंदावली. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. प्रवाशांना मनस्ताप. सध्या माकड निघून गेलाय. लोकल सेवा पूर्ववत.